हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं। हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते माणि जह्नुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमत्स्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री मध्वगुरुभ्यो नमो नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. द्रौपदी स्वयंवरा कतिर पांडव एकचक्रापुर सोणू पांचलनगरांक इल्याची एक गडी बैसन आशिल्ली तितले बगी पांचलनगरा पावका म्हणून सांगून चमकून वतर आसतना एक रात्री म्हणटा गंगा नदी तीराला येवन पावल्यांची. थंय गंगा नदी तीराला की वतना थंय एक गंधर्व तागेलें नांव अंगारपर्ण म्हणून तो थंय तागेले बायलां लोट जलक्रीड करता आसा. त्या वेळाक तो गंधर्व सांगता हांगा इतात वायला हांगा येवचेना ही रात्री आमगेली हें म्हळ्यार गंगा तीराला येतना मनशाल संचारा पशी मनशाल संचारा एक वेळू निशाचराल संचारा एक वेळ न्ही म्हणूनच शास्त्रांत ताजे पशी चड वेळ गेला म्हणून. म्हळ्यार सांजे वेळाक सूर्यमंडल म्हळ्यार सूर्य मुळगून आसतना मागीर 40 निमिश गेल्यार यक्ष राक्षस पळय संचार करताची त्या मनशांक निषिद्ध म्हणून. त्या वेळाक त्या बाई रात्री अर्धरात्री येवन पविलीच काय तांणी तशी जाल्यार थंय तो हांकां आड दितना अर्जुन तोय भिना. तो सांगता खंयची वेळ जाल्यार कोण जाल्यार कितले वेळा जाल्यार येव येत उदक पिबेत उदकाला वच्चू येत इत्या म्हळ्यार उदक तुगेले एकल्याल खातीर न्ही देवान पुरजनाल खातीर सृश्टी केलेले म्हणटा. कडेरी तांणी कसं कर तागेले हाता भितर उज्या कोल्ली आस वाट तांकां वाट कळकना ताजे खातीर धरलेली. तांत भितरी आग्नेयास्त्र बिमंत्रण करून गंधर्वाल रथार उडयत काय ते रथ सगळे जळून गेले. मागीर तो ताका आंगाक लागले. त्या वेळाक तो जावन तागेलें नांव चित्ररथ अंगारपर्ण म्हणून म्हणटली ताका. आत तागेले अर्जुनाले आग्नेयास्त्रा निमती तागेले आंगा बण्ण येत आशिल्लो गोरो गोरो पिंक पिंक चंद आशिल्लो कळसाळ जल्लो चर्म पुराय लासून शिगेल न्हू अंगारवर्ण म्हणून सांगून ताका नांव येयलें म्हणून. इतले काणी आमी फुडले वरांतूय पळयला. कडे तो गंधर्व अर्जुनाले सख्य करता आनी म्हणटा हांव तुका चाक्षुशी विद्या दिता म्हणून सांगून. तेन्ना अर्जुन सांगता कोणा लागीं कसले मागना म्हाका चाक्षुशी विद्या जाय म्हण जाल्यार हांव कशी संपादन करता ती विद्या जाल्यार हांव मागना आनी विद्या हांव कोणाकय कोणा लागीं हात अशें करून कसले घेतिल ना आजतन म्हूण म्हणटा. तेदना कडेरी तो म्हणटा तसले तुका आग्नेयास्त्रा विशयी गोतच न्हय तें म्हाका तूं दी हांव ताजे बदलाक विनिमय म्हणटा पळय तशी तुका हांव चाक्षुशी विद्या दिता म्हूण म्हणटा. चाक्षुशी विद्या म्हळ्यार कितले दूर कसं आसल्यार कळटा आनी अदृश्य जावन राबून युद्ध करूंक जाता. म्हळ्यार ताका म्हणचे चाक्षुशी विद्येक अदृश्य विद्या म्हणून. म्हळ्यार 3 लोकांतू खंयचे कडेन कसं आस तें आलोचन केलें कडल्यार आमकां दोळे दिसचे सुरू जाता. तसले एक विद्या शिकयता म्हूण म्हणलें ताणें. त्या वो अर्जुन सुरवे ओपना सांगता पळय विद्ये दोनी समान आसल्यार मात्र ते विनिमय करचे जाल्यार आग्नेयास्त्राक गंधर्वाल अदृश्य विद्या समान म्हूण न्ही तशी बारी अल्प काय चाक्षुशी विद्या पळय जाल्यार अर्जुन घे तुका हांव धर्मार्थ जावन गंधर्व विद्या हें आग्नेयास्त्र प्रयोग शिकयता म्हूण सांगून शिकयता. जाल्यार
गुरुदक्षिण जावन गंधर्व कसं करता, तूं म्हाका आग्नेयास्त्र शिकयल खातीर दक्षिण जावन हांव तुमकां घोडो गंधर्व जाती घोडो त्या पळय दिता म्हूण सांगून मागीर कडेर म्हणटना तो ताका चक्षुशी विद्या ही शिकयता. मागीर तो सांगता धौम्याक तूं पौरोहित्या स्विकार कर काम. त्या वेळाक हांगा अर्जुनाक चक्षुशी विद्यांनी शिकयली तेन्ना अर्जुन तो निमकीत कही तूं म्हाका प्रितीन कसलें दिलेलें आशिल्लें, हांव स्विकार करचे शिवाय दान प्रतिफल नियम स्विकार करूं ना म्हूण म्हणटना आग्नेयास्त्रा बदल जावन चक्षुशी विद्या शिकयलें. मागीर ताका सांगता म्हाका तुमगेल्या विशयांत गंधर्वाल विशयां ಸ್ವಲ್ಪ प्रश्न आसा, हांव निमगो येता सांग म्हूण म्हणटा तो कोणा गंधर्व. तो निमगिता मनशान गंधर्वा पळयल्यार इतके तीर भिवका भितात न्हय इतके तीर आनी आमकां आमी धर्मात्मजन वेदांक पुरे शिकिले धर्म गोतस आमकां कसले खंयचे वेळा कसले कोरका करून जे प्रत्येक गोतस जाल्यार रात्री वेळार आमी हांगा इलीची म्हणलें तूं आमकां भिवयल न्हय त्या कसल्याक तदना तो संख्या नग्नयो नाहुतयो न च विप्रपुरस्कृतः यूयं ततो दर्शिताः हस्त मया वै पांडुनंदनाः. म्हळ्यार अर्जुना तुम्ही पळय ब्रह्मचर्याश्रम दांटू नयल्याची ग्रहस्थाश्रमांनी स्वीकार करनी. उपासनाग्नी म्हणूनच उपासनाग्नी म्हळ्यार वर्डी जेतना मेळची त्या घेवन येनी आनी अग्नी आहुती तुम्ही दिनाची. आत्ता तुमकां नियमित जावन आश्रम धर्म ना न्ही जावन तुमगेलो आश्रम कसो न्ही ब्रह्मचर्य आश्रम वर्ण क्षत्रिय जाल्यार आजी तुम्ही ब्राह्मणाल वेश घालून आसाची. ब्रह्मचर्य आश्रमाक अग्नी आहुती दिवक म्हणून तेवय तुम्ही कसलेची करनाची म्हणटना आश्रम धर्मूय दाखयनाची. आनीक कसं म्हळ्यार केन्नाय एक ब्राह्मणाक घेवन येयल्यार त्या वेळार आमकां कळटा तुम्ही कोण कसले म्हणून. त्या पर तुम्ही सिदा येतर सच पळोवन वची हांव तुमकां तिरस्कार केलेले. आनीक तुम्ही कोण म्हूण सांगून म्हाका गोतस यक्ष राक्षस किन्नर किंपुरुश सकट जनाक कुरुवंशा चरित्र गोतस. आवय महर्षी नारदान आमकां तुमगेलें वंशाचरित्र सांगतना आयकून घेतला. मात्र न्ही आब फुड दुखून आकाश मार्गार एकडे तेकडे वतर आसता तुगेले पुर्वजान पळय युद्ध करचें तांगेले पराक्रम पुरे पळयला. आनी द्रोणान तुका सर्व धनुर्विद्या शिकयला म्हणून गोतस. तुमकां वेदांगा पांडित्य यश धनुर्वेद विद्येचे पांडित्यस म्हणून गोतस. तुम्ही सहज मनीषने तुमगेले जन्माक धर्म म्हळ्यार यमधर्म वायू इंद्रू अश्विनी देवते पुराय कारण जल्लीच म्हणून गोतस. धनुर्विद्येंत तुम्ही निपुण म्हणून गोतस. म्हाका धर्मपरायण तुम्ही व्रत इत्यादी निश्ठेन करताची तेवय गोतस. जाल्यार तुमकां हांव दूशण केल्लें तुम्ही येवचनातील वेळार आयलींची अशी तशी म्हणून इता कारण कसलें म्हळ्यार खंयचेय एक पुरुश तुमकां आनीक ब्रह्मचर्यार आशिल्ले देखून तुमकां ग्रहस्थाश्रम धर्मा विशीं समजावन गोतना. खंयचे पुरुश जाल्यार तशीच पत्नी लोट एकांतार आसतना कोणेय विंगड जनान एंट्री केल्यार ताका सही सुचा जायना. आनीक कसं म्हळ्यार पत्नी लेद्राक दुसऱ्यान तिरस्कार केल्यार सही सुचा जायना. आनी आमी जन्मतः गंधर्व म्हणटना स्वभावतः जन्मतः आमी गंधर्वांक रात्रीचे बल चड ताजी त्या जावन एकांत जावन पत्नीक गेलो आशिल्लो तशें जावन म्हाका खूब पयलें तुमी आयलीचें अतिक्रमण करून म्हगेले जागेर म्हूण सांगून. आनीक कसं म्हळ्यार तूं सांगता इतले धैर्य आसा तुका इतले पराक्रम आसा न्ही म्हणटा जाल्यार तुगेल्या तर हांव पराजीत जाल्यार कसल्याक म्हणलें तुका संशय आसा जाल्यार ताका तूं निमगोच पयशे फुडें उत्तर सांगता. इत्याक म्हळ्यार ब्रह्मचर्यम परो धर्म सचापी नियतस्त्वयी यस्मात् तस्मादहं पार्थ रणेस्मी विजितस्त्वया. म्हळ्यार आश्रमांत ब्रह्मचर्य आश्रम पारिश्रेश्ठ जावन आशिल्लें म्हणटा. तूं आतां ब्रह्मचर्य व्रतनिश्ठ जावनच न्हय हांव सुलभुका तुका इत्या म्हळ्यार हांव कामार वत्त जावन आशिल्लो मनीस कळ्ळें. कोणेय वर्डीक जालो क्षत्रियो मेगेला युद्ध करूं आयलो म्हण जाल्यार तेवय रात्री वेळे तो जिवंत वचना. तूं ब्रह्मचर्य आश्रम आशिल्लो देखून तुगेल प्राबल्य मेगेला पशी चडस आमगेल पत्नी ओटू आसतलो तशें जावन. आनीक कसं म्हळ्यार आनीक तुका एक उत्तर सांगता म्हळ्यार वर्डीक जावो वर्डीक जायना अशी जावो क्षत्रीय जाल्ले जनान केन्नाय एक ब्राह्मणाक येद्रा दवरून घेवन रात्री संचार कोरका म्हणस कळ्ळें. ब्राह्मणांक एक वेदांग पारंगत जाल्लो ब्राह्मण तांकां गुरू जावन मेळ्ळो तो तांगेलो ओटू आसता म्हूण जाल्यार रात्री रेक्ष गंधर्व राक्षस कोणीय संचार करो तांकां मारूंक त्या रायाक त्या क्षत्रियाक जाता. तशी तूं एक ब्राह्मणाक पुरोहीत करून घेवका
सुरवेक तू ते तो ब्राह्मण सर्व विद्येन तुई प्रवीण जावन सुका नीतिशास्त्र धनुर्शास्त्र मागीर कसं सकडी कराया शिकोवका पडलें पुराय पारंगत जालो ब्राह्मण जावका तुमकां गुरू जावन आनी ताकाय वेदवेदांग पुराय गोत सुका शुद्ध जावन सुका तो सत्यसंध जावन सुका धर्मनिश्ठेचो जावन सुका कळवा या निजावन पुरोहित जावका जाल्यार इतले पुरे गुण सुका म्हणून आत्मसंयमय जावका जाल्यार बे कोणाक हे पुरे परिपूर्ण जावन सुच गुरू मेळटकी तो रायू सर्व कडेन येता गेले किर्ती पावता म्हूण सांगून म्हण येता तशी एक पुरोहित असल्या मात्र एक रायाक भारी चांग सद्गुणी जाल्लो पुरोहिताक कोण पावतकी तो त्या वेळाक कोणाले अगत्यपणा क्षत्रियांक पुरोहित चांग असं म्हण जाल्यार त्या वेळाक तांणी कसल अलभ्य आशिल्लें लभ्य करून घेवचें जाता त्याची पुरोहितालय सहकार पुरोहितालय कसले हे जो कोणय एक क्षत्रियान पुरोहिता करनी म्हणलें की तो कितलो धैर्य असो कितले व्हड वंशान तो जन्मा येईल जावो कळव्या केदे तागेले की संपत समृद्ध जावन असो चतुरंग सैन्य असो जाल्यार ताका कीर्ती यशस्स सकडें मेळना म्हूण म्हळेलें तितले सत्य अर्जुना म्हूण सांगून तुमी तशें एक योग्य पुरोहिताक पावका म्हूण सांगून सांगतो तो आनी एक पुरोहित जावका जाल्यार तुमी धौम्य म्हूण म्हळेलें एक महर्षी आसा तांगेले वचून तुवें पुरोहित जातवे आमकां म्हूण निमगेल्यार लायक तांणी योग्य जावन आशिल्लें महर्षी म्हूण सांगून तो सांगता गंधर्व येदोळ तरी अर्जुना म्हूण आपयतर आशिल्लो आतां ताका तापत्या म्हूण सांगता तापत्या जावन ताका एक मस्त नांव आसा अर्जुनाक गोतच न्हय तशी जाल्यार ते इत खातीर तापत्या म्हूण आपयलें हाका अर्जुनाक आश्चर्य जालें हे तापत्या म्हूण म्हणलो की गंधर्वान अर्जुना भारी आश्चर्य जालें तें नांव आपणाल न्हयच म्हूण दिसलें एकडे तेकडे पळयलें ताणें कोणय ना पळयलें गंधर्वाल निमगेलें ताणें तूं कोणा आपयतरस तुकाची म्हूण सांगून त्या वेळाक तो निमगेता हे गंधर्वा चित्ररथा तूं म्हाका तापत्या म्हूण दोन फन आपयलें आमकां कुंतील चेडू जाल्यार देखून कवंतेय म्हूण आपयताची आतां तूं तापत्या म्हूण आपयलें म्हणजे तापत्य म्हणचे कोणाक म्हूण म्हळ्यार तपतील चेडूवांक तुगेलें तोंडा दुखून चुकून तें नांव आयलें बे म्हणून लेकून म्हाका साध्य जायना इता म्हळ्यार तूं इतलें गोत्त आशिल्लो मनीस चुकून म्हाका कसलें आपयच ना तापत्य म्हळ्यार तपती म्हणलें कोण केकलें आस ती तपती म्हळ्यार कोण आमी तापत्य कशी जाल्लींची हें पळय तूं सांगता विस्तार जावन म्हूण त्या वेळार गंधर्व सांगता की ही काणी 3 लोकांत थंय सुप्रसिद्ध जावन आसा तुमकां तुगेले एक आश आसना तपती म्हळ्यार कोण म्हूण आयकुची तुका तपतील काणी सांगता आनी तुका तापत्य म्हूण हांव कसलें आपयलें तें मागीर सांगता म्हूण समपळे आयकून घेवका मात्र म्हाका एक अभ्यास आसा हांव काणी सांगतना पुरे जनान मन दिवन आयकुका नानातल्या बदत हे नयनातल्यार अभ्यास आतां आमी काणी सांगता रसा म्हणलें क्या जो कोणय आमकां काणी सांगता रसा म्हणलें क्या एक क्षण आमगेलें मन खंय चमकलें म्हूण जाल्यार ओपास तें काणींत कसं सांगिल्लें ओटो गोंदळ जाता खंय दुखून खंय येयली चमी कसं सांगिल्लें आतां कसं सांगिल्लें एक लायनय चुकून गेलें न्हय आतां युट्यूबार आनी आयकतना वापस रिवायंड फॉरवर्ड कोण आयकूत जाल्यार डायरेक्ट आयकतना एक चूर मन खंय जेव चमकलें म्हूण जाल्यार आमकां काणी चुकून वता तशें केन्ना काण आयकतना मन दिवन आयकुका म्हूण ताजे खातीर म्हणजे तो सांगता रस की एकाग्रचित्त जावन तूं आयकुका म्हळ्यार तुका गोतच न्हय मागीर विवस्वंत कोण सूर्य सगळे जगत त्या प्रकाश दिता ताका तागेली इतली तेजस्वी एकली तपती म्हणलेली चेल्ली आशिल्ली ती सावित्री म्हूण म्हणलेली भयणी तपती आनी सावित्री कळ्ळें ती सगळो दीस तपस्या करतर आशिल्ली तपस्या करची तिका एक तपस केले कुडलें एक तपस केले कुडलें एक तशें तिका तपती म्हूण सांगून नांव येयलें कळ्ळें यक्ष राक्षस असुर अप्सर गंधर्व मानव स्त्री आलांतो तितली स्त्री आलांतो तपदिल्लीतली चंदी स्त्री खंय ना आशिल्ली सुलक्षणवती म्हूण म्हणटाची तिगेले अंगांगान कसले न्यूनत ना तिगेले वर्णांत कसले दोश ना तिगेले दोळो काळोची विशालाक्षी म्हूण येता तितले चंद दोळो नाका वर्ण आनी अंगांगांत न्यूनत नासच्या पुरो आचारांत न्यूनत असवे ना स्वभावांत न्यूनत असवे ना तितली सकट चंदाय आशिल्ली
आनी की दुसऱ्यांक चंदी दिसुका म्हळ्यार तिका तिगेलो उद्देश दुसरे चंद दिसुका म्हूण न्ही जाल्यार तिका कोण पळयता तांगेले मना संतोश जावची तशी ती शिंगारून घेता रशिलके तशी आनी तितले बे म्हूण म्हणल्यार ना विद्यावंती वयती भारी बुद्दंती तशें जावन सौंदर्यांतू तिगेले आचार विचारांतू विद्येंतू सकड तिका कितली प्राविण्य आस कितली बुद्दंती ह्या पोरे कळल सुर्याक भंयकय एक योग्य जावन सिचेक बामणां म्हाज्यान सोदूच्या जतकी ना म्हूण त्या वेळार तागेलें मन आयलें की ही गेल तितली ही गेल्या पशी चड योग्य तशिल्लो कोणें मेळटा की ना की म्हूण आतां तिका प्राय येयला तेन्ना तिका एक वर्डी कोरया म्हळ्यार तिका समान जावन सुचेल्लो कोणूय मेळना सुर्याक मात येवन सुरू जालें ताका सुर्याक हिका कोणा दिवन वर्डी करचें बा मना शांती ना जालें त्या वेळार एकलो कुरुकुलाचो रक्षमळेल रायल पुतू संवरण म्हूण म्हणल कुरुकुलात तो तुमगेले कुलाचो तुमगेलो मालगडो तो सुर्याल प्रिती खातीर सुर्याक उपासन करता आशिल्लो कितले की व्रत नियम उपावास सकड करून सुर्योपासन करता आशिल्लो अहंकार ना ताका अंतर्बाह्य शौच आशिल्ले भक्ती चड आशिल्ली सुर्यान उदय येवका जाल्यार पुजा सुरू करता आशिल्लो तो कडेन री सुर्याक खंय पळयलें रे खंय सप्तपती जावचे चेल्ले मेळनात न्हय कडेन ताका दिसली की बारी चंदस यो आनी मिगेल ओड भक्तू समरणाक दिवन तपती वर्डीक करून घेवचें म्हूण सुर्यान निश्चय केले खंय आनी व्हडली वंशांतू जन्म आयले संवरण कुरू वंश म्हळ्यार सादारण वंश न्ही आनी वापस आलोचन करूं ना समरणाक दुवे दिवच्यांनी वर्डीक करचें म्हूण हांगा समरणूय तशीची सूर्य तागेले प्रकाशान सगळेची आकाशमंडल उजवाड करता जाल्यार संवरण तागेले कीर्तीन सगळे भूमंडलांत उजवाडार आशिल्लो म्हळ्यार उजवाड येता आशिल्लो म्हूण अर्थ न्ही तितलो किर्तिवंत जावन आशिल्लो म्हूण तशी कशी यो सुर्याल आराधना करतगी तशीची संवरणाला आराधना क्षत्रिय वैश्य शूद्र पुराय आराधना करतलीची भारी सौम्य तोंडाचो चंद तोंडाचो तागेले प्रितीच्यांक पुराय भारी आनंद दितलो म्हणटाच पळय चंद्र तंपू मना संतोष दिता यो तशीची भारी संतोष दिता तशकी कोण पळोवची ताका भारी संतोष जाता तशिल्के म्हूण सुहृदांक मात्र हें दुहृद दुश्ट कार्य करतले जनांक तो तागेले तेजसान बाद दिता आशिल्लो म्हळ्यार सुर्या पशी चड तेजस आसा म्हण तेजसान बादीच म्हळ्यार तो तसल जनाक नाश करता आशिल्के असल एक संवरणाक मिगेल दुवे दिवन वारडी करून घेवका म्हूण सुर्यान लकला जाल्यार खंय चल्लो मेळ्ळी म्हूण दिवचें न्ही हें योग्य जावन आशिल्लो यो म्हूण सांगून ताण दिवचेत तशी मस्त दीस गेले संवरण भेट करूं म्हूण पर्वता तप्पला चमकला एक रान व्हड थंय भेटे खातीर मस्त प्राणी जावका न्हय भेट करचे म्हळ्यार प्राणी ना तिले कडेन कोणें वचून भेटी करता वो सोदी तरच म्हाका आजी प्राणी मेळटले आजी प्राणी मेळटली भेट कोरका म्हूण तान येयली की ताका थंयची त्या घोड्याकय तान येयली ताकाय तान येयली कळ्ळें घोड मात्र थंयची प्राण सोडली की उदक बुके कसले ना अशी मागीर यो चमकून वता त्या पर्वतांत खंय एक जिंके हिंड मेळटलो म्हूण कडेरी कसलेय मेळ्ळी ताका जिंके हिंडय मेळ्ळी काय मेळ्ळी जाल्यार मेळ्ळी कोण म्हूण म्हळ्यार हिची तपती भारी चंदी चेल्ली एकली ताका दिसली त्या वेळार आयल ओटू कोणेय नाशिल्लीची चेल्ली एकांगी जावन आशिल्ली ती तपती कळ्ळें त्या वेळाक ते दुसू समरणाक केन्नाय कशी म्हूण म्हळ्यार एकांतर आसतना तांणी एकले न्ही कोणेय पळयता आमकां म्हणून खंयचे चेल्लो एक खंयची चेल्ली जावं खंयची चेल्ली खंयचे चेल्ला पळयना पळय जाल्यार हांगा तांणी एकांतार आशिल्लीत न्हय तशें जावन तो तिका पळयतना ताका दिसता खंय ही जेव लक्ष्मी भुलोकार देव न्हयले म्हूण कळ्ळें तितली तेजस्वी तितली चंदी सुर्योची येद्रा राबल्या बरें दिसता जाल्यार तितले उजवाड आसल्यार पळयतना दोळ्याक आतां सुर्या पळयतना दोळे मारता न्हय हिका पळयतना दोळे मारना हुंचाण येना चंद्राल पशी तंपाय तशी तितली चंदी चेल्ली कडेरी समरण पळयत की ताणें ताजे भशेन फुडें मस्त चेल्ली हांगा पळय न्ही म्हूण ना तांगेले हिगेले ते चेल्ली पुरे कोणेय न्हय म्हूण ताका दिसलें कळ्ळें त्या वेळाक रायाक तिकाय तशी की हो भारी चंद म्हूण तिकाय दिसलो
तेदना तागेले इम्मनान तिगेले इम्मनान तो कसा इले म्हण म्हळ्या ಎಕ್ಕಪಂತ ದೇವದಾನವ ಮಾನವಾಂಕ ಪೂರೆ ಒಟ್ಟು ಕೊರ್ನು मथन कोरनो चंदाई म्हण म्हणलेले नमनी तैली नंतर हक्क सृष्टी केली दिसता म्हण तिगेल मना आयला रे ताका त्यांचे मना आयली काही कडवे कडेरी ताका मराठी कोरका म्हणून आशिशिले त्या मला संवरण लेखले काही मेगेल कुल हांव कुरू श्रेश्ठ कुलान तुलो म्हणटन म्हाका एक चांग चिल्ली मेळका म्हण म्हळ्यार मना आशिल्लें ही पळयतना योग्य सत्कुल प्रसूतीशी दिसता कोणेशच्या पुरो म्हूण जाल्यार निमगो कानमे म्हणले की ताण तूं कोणाल धुव हांगा कसं लेक राबले आनी इतले व्हडले घाड अरण्यात तूं निर्भीत जावन एकली भोंवतो न्हू तुका इतलें धैर्य खंय दुखून आनी म्हणटकय पुराय हांव कितले की चलयांक पळयल्या तितली चलयां मदें तुका समान जावन आशिल्लें तुगेल्या पशी चंद कशी नात न्हू तुका समान जावन आशिल्लें हांव कोणाकय पळयनी तशें म्हाका तुका वरडिकून घेवया म्हूण दिसता म्हूण उलयतरस तिका वगळसिता तिगेले चंदाय वगळसिता जाल्यार ती चेल्ली कसले उलयना हाका भारी उद्वेग जातकय इत्ते बाई कसले सांगना म्हूण सांगून तिका दवरून उरलोया तिगे लागीं म्हूण सांगून हा तो तिकड कोरून मुखार वता ताण दोन हेंज्यो मुखार वच्चो काय जाल्यार ती माया जाल्ली काय थंय दुखून कडेन ती सोदिना न्हय शिवच्या जायना म्हूण सांगून वोबोन तस रान्नान तूं मेळ्ळेल्या रुखाले उलयता वाल्लेले उलयता प्राणीले उलयता ती चेल्ली खंय आसा म्हूण सांगून तिका पळयतरस ती सोदितरस भोंवतरस ती ना हाका भोवन वावून ठेवून कडेरी बोचुकून पडलो तो हांगा संवरण तपती अदृश्य जाल्ले वो काममोहीत जावन भुंयचेर पडला कडेरी ती ओपास संवरणाक दिसली काय ती उलयतरस सांगता काय उत्तिष्ठ भद्रं ते न त्वम अर्हसि अरिंदमा मोहम नृपती शार्दूल गंतुम आविष्कृतः क्षितौ हे राया उठा तुका चांग जाता कळ्ळें आनी तूं अखंड भूमंडलांत तूं बारीक कीर्तिवंत म्हणून ख्याती घेतला महापराक्रमी जावन आशिल्लो रायो केन्नाय एक स्त्रील विशयांत अति मोहीत जावचें समनयन म्हूण म्हणटना संवरणाक तिणें उलयले ताका एक नमने शैत्योपचार केल्ल्या वरी चलकी दोळसोळकय ताणें पळयता तीची चेल्ली तागेल्या हृदयांत तो कोण बैसल्या पळय घट्टी तीची चेल्ली दोळे दरा राबले ताका भारी संतोश जाता वापस खंय वापसी तवळची वरी माय जातकी म्हूण म्हळेलें एक भ्रांत दिसता ताका कळ्ळें कशी जावो एक पंत चमकली आयल्या म्हूण जाल्यार ही काय मेगेल वयर थोडेपणी मनस कितकी कशी पुणी हिका ओलसान घेवका म्हूण सांगून संवरण कसं करता कसो सांगता की तिका चंद दोळे चेल्ली तूं सितापांगी आपयत पळय सितापांगी म्हूण म्हळ्यार दोळ बारी चंद सुचो म्हूण सांगून तुका चांग जावो पळय म्हाका तुका वरड्डी करून घेवका म्हूण दिसता कळ्ळें तूं कोण कसलें इत्तें म्हूण सांग तूं भारी चंदेस तूं उलयतना किन्नर स्त्रियान गायन केल्लें वरी जाता 3 लोकांक तुगे इतली चंदिका हांव पळयनी म्हूण म्हणलें पळय तूं बी म्हाका वरडिकून घेवन हांव मंचना पळय खंय तर येयलो पळय तो संवरण रायो तुका मेगेल वयर करूणय येना बग्गी म्हाका मेगेल वयर करून धरून म्हाका वरडिकून घे कळ्ळें पळय हें म्हणटा तुगेले वयर काम मोहीत जावन हांव पिडीत जाल्ला म्हाका असल अवस्थे सोडून तूं वच्चें समनय खंय वापस तूं हांगा दुखून चमकला रे हांव खंडीत मरता कशी पुणी तूं मेगेल वयर प्रसन्न जा म्हाका वरडिकून घे म्हूण सांगून सांगतरस आनी निमगीत खंय कळ्ळें गांधर्व संप्रदायानुसार म्हळ्यार ताका भंय जायता म्हूण सांगून ही माय जाल्या रे वापस हिका सोदूच खंय म्हणून सांगता कशी आतां मेळ्ळें पळय गांधर्व रितीर जाल्यार गांधर्व रितीर वरडिकून घेवया म्हूण सांगून ताजे वयर ती गांधर्व रितीची वरडीक बारी चांगे म्हणून तिका सांगतरस कसं न्ही गांधर्व संप्रदायानुसार जावन आमी वरडिकून घेवया तूं गोतनामे विवाहान तो पुरे अष्टनमने विवाह आसात तातूंत गांधर्व विवाह श्रेश्ठ म्हूण सांगतात ते तुका गोतनामे म्हूण सांगून पळय कामातुराणाम न भयम न लज्जा म्हूण सांगून मलगड्यान सांगचेस पळय तशी हें संवरणालें उतर पळया आत असले रितीर न्हू पुराय जावचें खंयचे एक चेल्ली मन जाल म्हळ्यार आनू आम्मा बंधू बळग गोत्र गित्र कसलें ना तशी
कोणा जाल्यारय सोडू तयार असं ते चिल्ली सोडूक तो तयार ना. तशी आत्ता मागीर घडी भितर समजावन येना सोणूय वताची जेवण तपती सवरणान सांगेल पुरय उतर चंद करून ऐकत काही चंद कोण सांगत की नाहम ईशात्मनो राजन कन्या पितरमती यहम मयी चेदस्ती ते प्रीतीर याच्या स्वपितरम मम तुका गोत नवे कन्या केदनाई पितरमती म्हळ्यार बामणा अन्नान सांगेल तशें ऐकुचे तिगेल वैर अधिकार तिगेल्या पशी चड बाप सुख आसूचे तुका मिगेल वैर मनस म्हाका बरडिकून घे म्हण तुका दिसता तरी मिगेल अन्नाला वचून तागेल्या न्हू तूं निमगोका मेगेल्यागी निमगिल्या चत्वे कन्या केदनाई पितराला अधीन म्हण तुका गोत नावे तूं कशी म्हाका पळोवन तूं मिगेल वैर मन दवरला की तशी तुका पळयल कुडलें म्हाकाय तुका वारडिकून घेवया म्हूण दिसला जाल्यार हांव स्वतंत्र न्ही न्हू तुगेल्या बरी तूं तुगेल्या मनान तुला पुरे म्हाका सांगलें करून घेता म्हूण म्हणलें सकडी वय जाल्यार हांव तुगेल्या बरी स्वतंत्र न्ही हांव एक स्त्री न्हय म्हणटना तूं मेगेल अन्ना लागीं याचन करी निमगी कसले करी आनी म्हाका वारडिकून घे कोण तुगेलो ल्हान म्हूण म्हळ्यार ती सांगतरस हांव मेगेले आनु सूर्यदेव हांव तागेल धुव तशें हांव तूं ताका ओलसायल्यार मात्र म्हाका वारडिकून घेवचें जाता म्हाका तपती म्हूण सांगून म्हणटाची सावित्रेली भयणी हांव सूर्याल धुव म्हूण सांगून ती सांगता आनी ती सीद आकाश मार्गार प्रयाण करून मागीर ताका दिसना राबली जल्वे कडेर समरणाक आनी कसं करचें म्हूण कळनाशिव अपास नित्राण जाल्या बरें जावन तग्गू पडलो हांगा राया सोदून 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 पुराय जनाक मंत्री सेनाधिपती पुरे भंय जाले खंय चमकल रायो कडेर पडले सोदून सोदून राया नाशिल्ले समरणा नाशिल्ले जागे आयल्यांची थंय तो नेलार पडलेलो पळोवन तांकां भंय जाल्ले कसो जाल्ले भाग काम म्हूण सांगून तागेले अवस्थ पळोवनूच तांणी भिल्लींची कडेरी मंत्री चमकल खंय आनी तागे लागीं वचून ताका उबारून बसयले बसले नंतर मंत्री धैर्य जाले की हो सम्मस म्हूण आनी निमगेले की राया कसं जाल्लें तुका इतली दुख्ख जावका जाल्यार कसं जाल्लें म्हूण जावका न्हू आमी हांगा आसत तूं कसले भिव नाका तुगेल खातीर न्हू आमी तुगेल ओटो येयलीची म्हणून तिका तांकां सांत्वन करताची तांगेले मनाक कसलें म्हळ्यार दीस रात्री पळयनाशी सुमार दीस करून बेटेन तूं वस यो खंय की वोंटेला तांणी बूक सकट जावन पडलेलो दिसता म्हूण सांगून राय तो पडला तागेल मात्ते आशिल्ले किरीट पडला जाल्यार कोणा लागीं युद्ध कोरून चलवला म्हणलें खंय तशेलें खंय की बेटी कोरून पूर जाल्ला देखून ते वावंटेवन यो पडलेलो म्हूण लेखले खंय आनी थंड उदक काणू रायाल मात्तेरी सिंपडायले खंय राया कसल दुखी कसल बेजारू ते मंत्रीक कळतवे कडेरी उद्दा फापुडतन समज जाग जालो तो रायो सुतू पळयता मंत्री सैनीक पुरे जन येवन राबल्यांची कडे एक मंत्री राबयत की मरले जना पुरी तुमी राजधानी मातशें आमाय येता कडेरी आईल सेना बरलेले मंत्र्यो तागेले सेवक पुरे राजधानी चमकलीची समरण थंयची बसलो कडे तपतीन सांगेले पुरे उडगा सयले तिक पावका म्हण जाल्यार सूर्यपासन कोरका म्हणला तिणें अन्नेक कसं न्ही म्हूण म्हळ्यार गांधर विवाह करून घेवया म्हळ्यार ती ओपनी अन्नाला निमगून अन्नान म्हाका कन्यादान करून दिवका म्हणली पळय जाल्यार तूं म्हळ्यार म्हाकाय प्रीत येयला म्हूण सांगली न्हय कुडले समरण म्हणाल काय आनी हांव तोडव केल्ले जायना जाल्यार तितले बगी सूर्या वलसान घेवका म्हूण सांगून समरण कसं करता तपस्या सुरू करता जाल्यार पुरोहिताला न्ही एक अनुमती घेवका म्हूण सांगूनच पळय तो वशिश्ठाल स्मरण करता खंय इथे ही काणी सांगतना अर्जुनाकय यो गंधर्व ही काणी सांगता अर्जुनाक उडगचेल की ओ आनी आजी खातीर म्हाका पुरोहीत करून घेवका म्हूण सांगील पळय पुरोहीत एक जावका म्हूण सांगून कडेरी हांगा सूर्याराधन करतना तशीची न्हीद खाणाकय आहार घेनाकय रात्री केदना सकाळ केदना कसले गोतना समरण सूर्याराधन करतरच 12 दीस जाला 12 दिसा रे वशिश्ट तो समरणाले गेयला समरण म्हळ्यार वशिश्ठाक बारी प्रिती इत्याक म्हूण म्हळ्यार वशिश्ठ म्हळ्यार सामान्य ब्रह्मर्षी न्हय तन्नी ब्रह्मर्षी म्हळ्यार सामान्य न्हय ब्रह्मर्षी म्हळ्यार 3 लोकांक तुवें खंय कसो जाता तांकां कळटा हो समरण सूर्याल धुव तपतील बैरी मन जावन तो तपस्या करच्या बसला म्हूण सांगून कळला न्हू तांणी समरणाक सहाय जावो म्हूण सांगून थंय आयल्याची
कಡೆ ರೀ ಸಂವರಣಾಲಾಗಿ वशिष्ठ पुराय निमगीताची कसं जाल्लें म्हूण सांगून कಡೆ सीधा पुराय विशय सांगतना संवरण सूर्याराधन करी तू हांग मुंदरसी सूर्याराधन म्हूण सांगून वशिष्ठ सीधा उर्दमुख जावन सूर्याला उल्लच्या चमकलीचे थंय सूर्या लागीं वचून हांवें पडलें की सूर्याक आनी म्हणलें की हांव वशिश्ठ ब्रह्मर्षी म्हूण सांगून परिचय करून दिल्ले कಡೆ रे वशिश्ठा लागीं सूर्य म्हणाल काय तुमकां स्वागत मिगेलें हांग कसं आयिल्ली तुमी कसं जावंक आशिल्लें मिगेलें खंयचें जेव कार्य जावंक आशिल्लें कसलेंय कश्ट कार्य जाल्यार भिवचे नाका म्हाका सांगया तुमी हांव करून दिता म्हूण म्हणटना वशिश्ठ सांगता खंय तुका तपती म्हूण म्हणलेलें ना म्हाजी एकली चिल्लीस न्हय तिका मिगेल शिश्य समरणा दितवे तूं वर्डी करून म्हणून प्रार्थना करूं येयलो समरणूय तशीची तुगेल दुवेक अनुरूप जावन आशिल्लें बरो कसं की काटा पुट्टा सोयरीक करून घालना हांव कळ्ळें चांग चेल्ल्याक दिवन हांव सोयरीक हाडली म्हळ्यार तो चेल्लो चांगू असुका आनी पृथ्वीन तो व्हडलो राय तो तागेल किर्ती तूं कोणा लागीं विचारसूं येता पृथ्वीन तूं मान न्ही लोकांतरांतूय तागेल किर्ती आसा तशी तुगेल दुवेकय तूं सोयरीक सोदीत रस म्हूण कळ्ळें तुका एक अनुरूप जावन आशिल्लो वर मेळनाशिल्लो त्या चिंतार तूं वच म्हूण कळ्ळें गे ते तपतीक जेवच्यो तसल चेल्लो यो म्हूण म्हणना सूर्यदेवाक एक पंत मन आयल की वशिश्ठान सांगता जे तो असल तसल चेलो न्हय आसुका आनी वापस कोणा लागीं विचारसूचें ना सीधा समरणाक दिवन तपती वारडीक करचें म्हूण सांगून तो सांगता की महर्शी वशिश्ठ महर्शी तूं सांगले नंतर म्हाका कसली चिंता ना समरण रायालान तूं श्रेश्ठ जावन आशिल्लो म्हणून म्हाका गोत आसा कळ्ळा महर्शीलान तूं श्रेश्ठ जावन आसा तशीच मिगेल दुवयकाय सामान्य न्ही स्त्रियालान तूं तपतील इतले श्रेश्ठ स्त्री कोणेय ना म्हणून येता कोणेय कन्या तिगेल इतली तिगेल तसल गुणाढ्य कन्या ना म्हणून येता आनी तशें आसतना योग्य बरो योग्य जावन आशिल्लो गुरून सांगतना आव मिगेल चिल्लीक कन्यादान करून दिना नशी कसल्याक म्हाकशें सरचें ताजे पेक्षा व्हड धर्म म्हाका खंयचे आसा ना न्हय आव मिगेल धुवेक समरणा खातीर दिता म्हूण सांगून तो कसो करता तपतीक हाडतकय तोचे वचून आनी वशिश्ठाल्या दितकय घे एक व्हरून तपतीक व्हरून समरणा लोट वारडीक करयाची म्हूण वशिश्ठा भारी संतोश जालो तपतीक स्विकार केले थंय दुखून सूर्याला दुखून आयलीची आनी तपतील चिंतनेन दूच आसून ताजे मध्येन सूर्योपासनय करतर तसल कुरुकुलाचो सार्वभौम जावन आशिल्लो समरणा लागीं येवन वशिश्ठ राबल्याची समरण दोळ सोडता ताणें मनालें की हो सूर्योपासन करता आशिल्लो की तपतील उपासन करता आशिल्लो की कसं म्हूण गोतना वोटरसे मन आसली दोळे येद्रा राबले ताका भारी संतोश जाल्ले कशी जगजगीची दिसता म्हळ्यार सूर्य आकाशार दुखून देंवन येता की म्हूण दिसुका तशी ती चमकून येतना दिसता आशिल्ली खंय मागीर हांगा तसल्यार समरणाक समकसले आराधन करनाशी मेळ्ळी म्हळ्यार ना विशुद्ध मनान ताणें रात्री खंयचे दीस खंयचे म्हूण पळयनाशी एकाग्र जावन 12 दीस पर्यंत सूर्याराधन करतर न्हय वशिश्ठ येयलीची वशिश्ठाल निमती जावन सूर्यदेवूय ओपलो तपतीकय तांगे लोट पेटयले म्हणटना तपतीक समरणान विद्युक्त जावन पाणी ग्रहण करून वारडिकून घेतलें मागीर वशिश्ठांक आपण घेवन तांणी थंयची पर्वतांत थंयची जाग्यार चंद जागो पर्वतार रानांत मनोहर जावन आशिल्लें उद्यानवन सकळच थंय पुरे भोंवतोरी आशिल्लीच खंय त्या वेळाक तागेलो वट्टू एकलो अमात्य आशिल्लो ताका आयपेटयली खंय हांव येवं थंय मिगेल राज्यभार न्ही तूं चंद करून पळोवन घेवका म्हूण सांगून वशिश्ठाय म्हळेलीच की हांव आनी आमगेल्या आश्रमा वता मिगेल काम चल्लें न्हय येयलें म्हूण हांगा मंत्री चमकलो पुरोहितय चमकले समरण ताण मनांतलें किल बरी तेंची त्यांची जागेर तागेले हनीमून म्हणीत कळ्ळें वनविहार करतर आसाची स्व इच्छेरी स्वेच्छेन कोणाली अड्डी आतंक तांकां 12 वर्ष पर्यंत तो त्या पर्वत तप्पलांत तो राबला म्हणटाचे हांगा राज्य वचनीय धार्मीक तो यज्ञयागादी करतर आशिल्लो वय त्या वेळार हाणें यज्ञयागादी करनी बैले लोट विहार करतरस म्हाका विसरला म्हणलेले खातीर इंद्रान समरणाल राज्यांत पावसू दिनी खंय 1 न्हय 2 न्हय 12 वर्ष पर्यंत नावृश्टी म्हळ्यार पशुपक्षी आसतवे ना न्हय प्रज आसताचे ना न्हय एकल्याक आहार ना
तश जावन अपार संख्येरी सर्व विनाश जल्ली म्हूण येतं त्या संवरणाला राज्यांत एक बोट्ट पावस पणी खंचे सस्ये जायनी कसलेना आशिल सस्ये पुरे लासून गेलीची सूर्याला उजवाडाक प्रजयंकनी भारी दुःख जल्ले तांणी तांगेल घर दार पुरय सोणू खंय आश्रय मेळटा खंयचे कडेन पावस सकडी समृद्ध जावन असो त्या जाग सोण चमकल्याची कळवे कितली पोट्टा बुक्यान कितली तळमळल्याची म्हळ्यार एक तांगेल लोकमर्याद म्हळेल असं लोकमर्याद म्हळ्यार कसं नाही तांणी कोरका जेल कसं कर्तव्य तेमाय बी सोन चमकल्या कितली की जन तांगेल एक पोट्टा बुक्ये पिडीत जावन बायलचेरडो काही सोण चमकलेच की केल्ल्या कडेन थोडे आहार मेळटा ताजे खातीर मारून घेताच काही कितले की पळयल्यार तान्नीन भुकेन कांय न हड्ड चर्म मात्र सुचे प्रजा वर्ग कोणाले संवरणाले पळयतना तागेल राजधानी प्रेताचे भूमिशी पुरे प्रेत तशें सुत न्हू अड्डगिड्ड दाखोवन प्रेताची भूमिशी जतरस या पळयतना वशिश्ट पळयताच काही संवरणान विसरल्यार मेगेल्ले राज्य ते म्हळ्यार संवरणाल राज्य म्हूण सांगून वशिश्टान पावस हाडयल की तांगेल तपस्या बलान पावस हाडून आनी सीद हांग पावस येयलो प्रजा वर्गांक एक समाधान जाल्लें वशिश्ट वचून संवरण आनी तपती घेवन येयलीच मागीर संवरण राजधानी येयलो त्या प्रकार यज्ञ यागादी सुरू जाले म्हणटरी देवेंद्रान तापूर्व पावसांनी हाडयल खंय तरी म्हळ्यार तपती घेवन वशिश्टाल वटू राजधानी प्रवेश करतनाची देवेंद्राक कळ्ळें आनी आयले वापस यज्ञ याग सुरू जाता आमकां मेळका जाल्यार पुरे हवीर भाग मेळटा म्हूण सांगून पावस दिवचे सुरू केलें त्या पावसा निमती सस्य जाल्लींची जनांकय संतोश जाल्ले तशी ಸ್ವಲ್ಪ काळ भितर वापस पूर्वावरीची फुडली वरीची देश समृद्ध जाल्ले देशांतू राजधानींतू आसूचे प्रजा वर्ग पुरे कितले जन भायर चमकल्ली पुराय जन वापस घेवन येयलीच काय तशी 12 वर्ष पर्यंत वापस तो यज्ञ याग करतरस तशी ही तपती तुमगेले पौर्विकी म्हळ्यार पूर्वज म्हणटा पळय तशी जल्न न्हय तशें जावन तुका तापत्या म्हण आपयला तपस्वीन तूं श्रेश्ठ तूं मुखारसून संवरण नी तपतीक कुरू म्हणलो पूत जल त्या कुरूल निमतीची तुमकां कुरुवंश कौरव म्हूण सकडी म्हणटाची तपतील निमती जावन तुका तापत्य म्हणलेला तुयें कसलेची एक अतिशय ना म्हूण सांगून अर्जुन आल्या की गंधर्व रायो ताका तापत्य म्हणलेलं कसल खातीर म्हूण म्हळ्यार खातीर सूर्यपुत्री तपती आनी हांगेल पूर्वज एक संवरण म्हणलेल रायाल काणी सांगता आनीच काणी फायचे दिसा पळया कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।